काल आपल्या पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुखांनी एक पत्रकार परिषद घेतली व 65 इमारती अनधिकृत असल्याचं त्यावर पत्रकार परिषदेमध्ये सूचित नलावडे एकतर्फे मोडके असल्याचा त्यांनी दावा केलेला, सुरक्षा रक्षक त्यांच्याबरोबर आहे तो मोकार फिरतो अशा प्रकारचा दावा केला। मात्र आज सुजित नलावडे यांनी आपल्यावरती अब्दुल रुस्तरीचा दावा ठोकला असल्याचं त्यांनी सांगितलं, हत्येचा कट रचल्याचा देखील आरोप केलाय। काय सांगाल आपल्या दीपेश म्हात्रे यांच्याबद्दल जिल्हा प्रमुख? सर्वप्रथम मी तुम्हाला एवढंच सांगेल की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या हास्यास्पद आहेत आणि कदाचित पत्रकार महोदयांना माहिती असेल की गेल्या 2 वर्षापूर्वी त्यांना सजा झालेली आहे आणि त्यांच्याकडे त्यांच्यावर गुन्हासुद्धा नोंद झालेला आहे 420 बनावट कागदपत्राच्या संदर्भामध्ये। आता ते या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करत आहेत। मला असं वाटते या गोष्टीला काही तथ्य नाही आणि हे जनतेला माहिती आहे आणि या विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु आम्ही एवढंच सांगेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिक आणि आमचे जिल्हाप्रमुख आदरणीय दीपेशजी म्हात्रे साहेब ह्या विषयाला जोपर्यंत न्याय मिळत नाही सर्वसामान्य नागरिकांना, 65 बिल्डिंगच्या सगळ्या नागरिकांना, तोपर्यंत ही लढाई आम्ही लढत राहणार आहोत। आणि काल आलेले आम्हाला सांगू नका की बाबा तुम्ही या पद्धतीने दिशाभूल करतात, अजिबात नाही। कारण सगळ्यांना माहीत आहे की कोण सजा कापून आलेला आहे आणि 420 बनावट कागदपत्राच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे हे आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि याची प्रत मी आपणास देणार आहोत। एकंदरीत तुम्ही जो आरोप लावलाय त्याचे काय नेमके पुरावे तुमच्याकडे आहेत? आणि नलावडे तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही त्यावेळेला 2 वर्ष जेलमध्ये होतो, त्यामुळे माझा कुठलाही संबंध नाही, माझी कुठली इमारत किंवा माझं त्या बिल्डरांशी संबंध नाही, मित्र आहेत, यावरती काय? अजिबात नाही, या गोष्टीशी आम्ही सहमत नाही। कारण ह्या गोष्टी पोलीस स्टेशन तर खोटं बोलत नाही ना, FIR आहे त्यांच्या नावावर सगळ्या गोष्टी आणि 420 बनावट कागदपत्राच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर FIR नोंद झालेली आहे। कुठली इमारत त्यांच्या नावाची होती आणि कुठल्या याचे दस्तावेज? बरेच असे प्रकरण आहेत त्यांच्या मी तुमच्याकडे सांगतो, सर्व आमच्याकडे लेखाजोखा सगळं आहे। जेव्हा आम्हाला असं वाटेल की दाखवायचं त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा मागाल त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, कारण आम्हालाही माहीत आहे या गोष्टी, कारण ते आम्हाला असं सांगू आणि जिल्हा प्रमुखांना दिशाभूल किंवा जिल्हा प्रमुखाच्या वर चिकलपेक करून ते उद्या या विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु जोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे तोपर्यंत या सर्वसामान्य या जनतेला न्याय द्यायचं काम आम्ही करणार आहोत। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांना आपल्या प्रचार करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला, त्याचबरोबर त्याच्या हत्येचा कट देखील रचला असा देखील आरोप आहे आणि आता सुरक्षा काढून कुठेतरी गुंतवायचं आणि सुरक्षा काढून त्यांची हत्या करायची असा देखील आरोप लावलेला आहे दीपेश म्हात्रे यांच्यावर। आता कसं आहे, या गोष्टीला न बोललेलं बरं आहे, परंतु मी एवढं सांगेल आम्हाला इतर विषयावर जायचं नाही, कारण आम्हाला संघटनात्मक पक्षनेतृत्वांनी जे जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदाऱ्या मी पेलत आलेलो आहोत। आणि दुसरं महत्त्वाचं आणखीन सांगतो की या सर्वप्रथम या नागरिकांना जे 65 बिल्डिंग आहेत यांना न्याय द्यायचं आमचं एकमेव ध्येय आहे। कोण काय बोलते याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही आणि जिल्हा प्रमुख साहेबांनी सुद्धा तेच सांगितलं की आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित कामावर करायचं आहे। काही लोक आपण दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात। पोलिसांकडे ते दस्तावेज दिले की हा त्यांचा मोडके आहे आणि हा सुटला का? कारण पहिल्या दिवशीपासून तुम्ही अशा प्रकारची कुठली प्रक्रिया केली? सर्वच आहे, सर्व प्रक्रिया जेव्हा आम्हाला असं वाटेल की तुम्हाला पत्रकार महोदयांना सबमिट करीत त्यावेळेस आम्ही नक्कीच पोलिसांकडे याची मागणी केली काही याचाही आहे आणि हा फिरतोय अशा प्रकारचं काय तुम्ही पत्र दिलंय किंवा पोलिसांकडे तक्रार? नाही, हे आहेच ना, सगळ्यांना माहिती आहे, हे ज्ञात आहे, हे जे आहे हे सगळं ज्ञात आहे, सगळ्यांना कल्पना आहे की या संदर्भामध्ये 420चा बनावट कागदपत्राच्या संदर्भामध्ये गुन्हा नोंद आहे। हे तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनमधून सुद्धा माहिती घेऊ शकता। आता तुमची पुढची भूमिका काय असणार? न्याय देण्याची, जोपर्यंत या 65 बिल्डिंगला न्याय देत नाही न्यायालयात ते जाणार आहे आणि तुमचे जे चिखलफेक केल्याचा तुम्ही आरोप करतात त्यांच्या विरोधात तुमची भूमिका काय? 100% वरिष्ठ याचा निर्णय घेतील, जिल्हा प्रमुख म्हणून आमचे दीपेशजी म्हात्रे याचा निर्णय घेतील। आणखीन एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे, मिंदे गटातील काही त्याला असं मी म्हणेल की ते कुठंच टिकलेले नाही असे काही
फालतू पर्सन इथे येऊन आम्हाला स्टंटबाजीची भाषा सांगतात. त्यामुळे त्यांना मी एकच सांगेन, उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एक एक शिवसैनिक हा खंबीरपणे उभा आहे आणि येणारी ही निवडणूक महापालिकेची निवडणूक न लक्षात घेता सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यापर्यंत 65 नागरिक बिल्डिंगच्या नागरिकांना न्याय देण्यापर्यंत आम्ही सर्व ही लढाई लढत राहणार. बाकी कुणी चिखलफेक केली तरी आम्ही त्याकडे दुर्लक्ष करणार आहोत. एवढंच या निमित्ताने मी सांगू इच्छितो. माझा एक सवाल आहे की 65 बांधकाम आहे इमारती, अनेक पिढ्यावरती गुन्हे दाखल झाले त्याच्यावरती, पण सुजित नरवणेवरतीच काय मोर्चा हा कसा मोर्चा म्हणजे 72पेक्षा जास्त बिल्डरांवरती गुन्हे दाखल आहेत. यांनाच नेमकं ठाकरे गट टार्गेट नाही अजिबात टार्गेटचा आमचा त्याच्या संदर्भामध्ये काही विषय राहिलेला नाही. परंतु त्यांनी जे चिखलफेक केली आमच्या जिल्हा प्रमुखावर, आम्हाला वैयक्तिकशा त्यांच्याकडे जायचं नाही किंवा जाणार पण नाही. सुरुवातीला तुमच्या जिल्हा प्रमुखांनी त्यांचं नाव घेतलंय, मग आता तुम्ही असं म्हणताय की ते चिखलफेक करतात, पण पहिली चिखलफेकची सुरुवातच नाही. पण त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे, तुम्ही माहिती घ्या. पण ते तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणारच आहोत. तुम्ही बोलता त्या मताशी मी सहमत आहोत, परंतु आमच्याकडे रेकॉर्ड आम्ही काल जेव्हा बैठक झाली आमच्या कमिशनर मॅडम, कदाचित पत्रकारांमध्ये तुम्ही सगळे असणारच आहात, तेव्हा आमची कमिशनर मॅडमची बैठक झाली. त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ज्यांच्यावर 420चा बनावट कागदपत्राच्या संदर्भामध्ये गुन्हा नोंद झालेला आहे त्यांचे सगळे पेपर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. मग तो नलावडे असो किंवा आणखीन कोणी असो, आम्हाला काय घेणं नाही. त्या नागरिकांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करत राहणार. जिल्हा प्रमुखाचा आदेश आमच्यासाठी सर्वप्रथम त्यांच्या आदेशाचं आम्ही पालन करणार. जिल्हा प्रमुख जे आदेश देतील ते आदेशाचं आम्ही पालन करणार आहोत. पुढची भूमिका काय असणार? तुम्ही याच्या विषयावर न्याय देणार, कशा पद्धतीने देणार तुम्ही? असा लढा कसं आहे, न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपल्याला सर्वप्रथम आता तुम्ही बघितलं की काही विषय आहेत ते सर्व जिल्हा प्रमुख हाताळणारच आहेत. एक आज आउट ऑफ आहेत ते, उद्या आल्यानंतर हा विषय हाताळल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया आम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.